सगळे फुललेत तर एकदम सुंदर दिसतात. कमी पडते. जीप तर तेवढी मोठी आहे. दोघांची मिलीजुली सरकार आहे ती. हे पाणी जे केलेलं आहे ना, चुण्याचं पाणी आहे. म्हणजे तुला पण चावलं आणि मला पण चावलं. दोघांचं फिट्ट पाणी दिसतात. आणि ह्या ज्या बॉटल तुम्हाला दिसतात त्यावर काय दिलंय? खाकरा. दोघं जण सकाळी सकाळी मगाशी गेले होते खेळायला, पण लगेच बघा आलेले आहेत. एक 15 ते 20 मिनिटात लगेच घरात आले. आणि त्यांना आता खाऊ खायचं आहे. बस झाला आता, जास्त नाही खायचं खाऊ. बस. ते खाकरा असतात ना, खाकरा, ते दोघं जण खातात. त्यांना आवडतं ते. जा खेळायला, जा पटरावर खेळा, जा खेळायला. वाघ्या तिकडे शोधायला गेला होता मला. तिकडेच गेलेला, मी नव्हती ना तिथे. परत हात मी मागच्या साईडला बघू तो दादा गेला तर बघ. शेरू गेला बघ तो. बघा आता जातील परत खेळायला. चला बाबा, सकाळ झाली. मी पण येऊ. चला जरासं बागेमध्ये ना एक फेरी मारते. अजून काही घरातल्या कामाला सुरुवात नाही केलेली आहे. आता थोडंसं जरा आळस भरलं आहे. करू सावकाश. कामं काय नेहमीचीच असतात ना. तर इथे बघा ही बालीची शेंग आहे ना, तिला फुल बघा कसं फुललं आहे ते. छान वाटतं. ही आपल्या घराजवळची शेंग आहे बालीची. म्हणजे मला ते आवडतं म्हणून मी जिकडे जिकडे बियाणं टाकून ठेवलं होतं असंच, आणि रुजलं. आणि ती वेल पण बघा चांगली अशी झाडावरती गेलेली. मध्ये ह्याला फळं पण धरली होती. चला जरा काय एक राऊंड मारूया. कुणाला ना अजून उठला नाही आहे तो. दरवाजा बंद आहे ना, झोपला आहे तो अजून. त्याच्यामुळे त्याच्या उठायची वाट बघते. म्हणजे तो उठला का मग पटापट बाकीची कामं आपले होऊन जातील. मस्त असं चाफ्याचा सुगंध बघा नाकात गेला आहे आता माझ्या. आणि चाफा की नाही आपल्याकडे फुलला आहे भरपूर. वरच्या साईडला पण आहेत भरपूर. ती कालची फुलं सगळी फुलून गेले आहेत वरच्या साईडला. आता हल्ली फुलं की नाही भरपूर फुलायला सुरुवात झालेली आहे. खूप फुलं. आणि ते बघा समोरचं आपलं चाफ्याचं झाड. जरा बागेत फिरलं ना की बरं वाटतं. मग आळस कंटाळा सगळा दूर होऊन जातो. हे बघा, हे बघा. किती सुंदर सुंदर फुलं आलेले आहेत. पण सध्या ती झाडावरती बरी दिसत आहेत. आता इतक्यात काय काढायची नाही ती. उद्यापासनं काढूया. बापरे किती बघा चाफा आहे तो. जवळजवळ 8-10 आत्ताच मला दिसत आहेत. आणि इथे आपलं हे गोंड्याचं ही फुलं ना किती छान वाटतात. हे बघा किती मस्त वाटतात. आता सगळे फुललेत तर एकदम सुंदर दिसतात. सुगंध सुटलाय बघ. हे काय काय किडा आहे बघू दे. असं काय बोललेलं का किडा आहे म्हणून? बघ असं वाटतं की हे आहे लाकूड आहे. हा लाकडासारखंच वाटते ना, पण किडा आहे तो. किडा आहे तर फुलपाखराचं हे असेल काय माहिती. किडाच आहे पण तो. कशावरती होतं? जामच्या झाडावरती. झाडावरती किडाच आहे. पान पण खाल्लेलं दिसतंय ना. चला तर आपल्या बागेमध्ये गुलाब अगदी छान छान आलेले आहेत. ती ह्या एकाच गुलाबाच्या झाडाला बघा किती फुलं आहेत. काय काय फुलं अशी सफेद पडले. पाणी टाकायला सांगू नको. कुणाला काल टाकलंय पाणी. हां चालेल. हे सफेद पडले ना, हे जुनं आहे. हे तर काढायला लागतील, कटिंग करावं लागणार. ते उन्हाने तो रंग की नाही हळूहळू तो हे होऊन जातो, फिका पडत जातो. नंतर मूळ रंग त्याचा असा आहे. हा बघा हा रंग. कळी बघा किती छान आहे. परत इथे बघा फुललेत ना, किती सुंदर वाटतं बघा बघायला. कापूयाच. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज ना थोडासा आळस भरलेला आहे. आळस म्हणजे
असं जरा कंटाळा आला म्हटलं जरा थोडा वेळ टाईमपास करूया आणि मग म्हटलं घरातल्या कामाला सुरुवात करूया. आता कुणाल कधी उठतोय काय माहिती, अजून तो उठला नाही आहे. वाजलेत किती आता 7 वाजायला आलेत, पण वातावरण असं आहे ना, ढगाळ वातावरण आहे. काल संध्याकाळी असा भरपूर असा पाऊस पडेल असं वातावरण तयार झालं होतं. विजा वगैरे अशा चमकत होत्या, पण पाऊस काय पडला नाही. म्हणजे हलका असं बोलतात नावाला फक्त असं पाऊस जोर असं पडला होता, नावाला फक्त, जमीन पण ओली नव्हती झालेली, असा पाऊस पडला होता. पण असं वाटतं आम्हाला की आज पण पाऊस पडलं असं, कारण वातावरण जे दाखवते ना पूर्ण आभाळानं असं ढगाळ झालेलं आहे. बघा मागे तुम्हाला दिसतंय ना. आणि गरमी पण इतके होते ना 2 दिवस झाले, त्याच्यामुळे पाऊस पडणार आहेच. नाही पण त्यांची जागा फिक्स आहे ना. पाखरं बघा यायला सुरुवात झाली. त्यांचं खाणं राहिलं आहे टाकायचं, ते बरोबर त्यांचा टाईम ठरलेला असतो, त्या टायमाला बरोबर येतात चिकाळ्या. आणि खूप वेगवेगळे पक्षी आहेत आमच्या इथे, पण आपली चाहूल लागली का पळतात, त्याच्यामुळे मग काही जास्त असं कॅप्चर करता येत नाही. पण भरपूर पक्षी आहेत. आणि इथे बघा आता मी चहा प्यायला घेतलं आहे, आणि ही बघा आपली पारिजातकाची फुलं इतकी मी जमा केली आता. ते दिवसेंदिवस प्रमाणे ना वाढतच चाललंय. ते बघा आले ते ना, ती बोलवतात म्हणा, ती एकटी आली तिने सगळ्यांना बोलून घेतलं. चिकाळ्या चिकाळ्या त्यांना त्याच चिकाळ्या म्हणतात. एक आली की तिने आवाज द्यायला सुरू की दुसऱ्या जमा होतात पडापड. खायला घातलं ते आता येतील. त्या कशा एकट्या खात नाही, सगळ्यांना बोलवून खातात. हां, एकत्र एकत्र खातात ते. हे चांगलं असतं ना पक्ष्यांचं. माणसांसारखे स्वार्थी नसतात. असं माणसं कशी स्वार्थी, आपलंच पोट कसं भरेल हे बघतात, पण पक्ष्यांचं प्राण्यांचं तसं नसतं. कसे किती गुणी आहेत बघ चिकाळ्या, तर चिकाळ्या सगळ्या बरोबर एकमेकाला बोलवतात, राहतात त्या. एवढा आवाज असतो ना, एवढा आवाज असतो त्यांचा, बापरे. आता शांत आहेत म्हणून खूप आवाज असतो त्यांचा चिकाळ्यांचा, म्हणून त्यांना नाव आहे. कालवा कालवा खूप पडतात. आता मी जर का जवळ गेलो ना तर त्या उडून जातील, म्हणून मी लांबूनच कॅप्चर करते थोडंसं. पोट भरलं अजून उघडलं. तर बागेतला फेरफटका मारून झाल्यानंतर बाहेरचं सगळं साफसफाई करून घेतली. म्हणजे झाडू वगैरे काढायचं असतं ना बाहेरचं, ते सगळं करून माझं झालं होतं. फक्त हॉल बाकी होता, कारण कुणाल कसं थोडासा उशिरा उठतो ना, त्याच्यामुळे मग हॉलचं बाकी होतं. अंथरूण वगैरे कुणालने काढलं होतं, आणि मग इथे मी घेतलेलं आहे झाडू काढायला. म्हणजे आज थोडंसं म्हटलं डीप क्लीन करूया, म्हणजे रोजच्या रोज कसं साफ केलंच जातं, पण आज सगळं थोडंसं सामान काढून वगैरे इथे मी साफसफाई करायला सुरुवात केली. आता घरामध्ये बघा आपल्या 2-2 मुके जीव आहेत की नाही, त्याच्यामुळे थोडंसं ह्या गोष्टीकडे पण लक्ष ठेवावं लागतं, आणि मग साफसफाई ठेवावीच लागते, म्हणजे रोजच्या असतेच. तर इथे मी काय केलं की जे काही सामान वगैरे होतं ना, ते सगळं साईडला करून ठेवलं, आणि झाडू वगैरे काढून घ्यायला सुरुवात केली. कुणाल होता माझ्या मदतीला, म्हणजे थोडंसं सामान पण मला हटवायचं होतं ना. आता समोर बघा तुम्हाला सोफा दिसतोय ना, तो पण हटवायचा होता. त्याच्या मागून पण सगळं काय केरकचरा वगैरे काढून घेतला. उशीचे वगैरे कवर आहेत ना, ते सर्व चेंज करून घेतलं मी, आणि लादी पुसायला मग नंतरला थोड्या वेळाने सुरुवात केली. आता माझं बघा घरामध्ये काम चालू होतं ना, तोपर्यंत कुणालच्या बाबांनी बाहेर बागेमध्ये सुरुवात केली होती काम करायला. म्हणजे त्यांचं ते ठरलेलंच आहे, रोजचे सकाळचे उठले की एक राऊंड वगैरे मारून झाला की चहा वगैरे पिऊन झाले, म्हणजे त्यांचा सकाळचा 2दा चहा असतो, आणि तो चहा पिऊन झाला का त्यांचं बागेतलं काम चालू होतं. मागच्या व्हिडिओमध्ये एका भाऊंची मला कमेंट अशी होती की कुणालच्या बाबांचं सगळ्यात जास्त बागेमध्ये काम असतं. तर ही गोष्ट अगदी खरं आहे, म्हणजे खरी गोष्ट आहे. 200% ही गोष्ट खरी आहे. जी काही झाडं वगैरे सगळी लावलेली आहेत, त्याची सगळी मेहनत त्यांचीच आहे. खूप खूप मेहनत असते बागेमध्ये, आणि सगळं करतात. माझी पण त्यांना मदत असते, पण घरातलं सांभाळून थोडीफार मदत बघा मी करते. आणि आत्ता कसं कुणाल आहे जोडीला, त्याच्यामुळे थोडंसं आमचं काम की नाही हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्याची पण मदत की नाही असते आता बागेमध्ये. बघ, भोपळ्याची, दुधीची काय मुळं आहेत, कसली मुळ आहेत. झाडाची नाही ती, वेलीच असते. भोपळ्याच्या वेळीची बघ कशी, बघ ती दुधीच्या वेळीची बघ, कुठे गेलेत बघ, एवढी मोठी लांब आणि जाड झालेत बघ, दिसतात. मग ते अशीच फळं नाही देणार. आता त्यांना परत त्यांना व्यवस्थित हे करूया,
हे नाही मोडायचं बघ, ही तुटली ना मुलं, ही मुख्य रूट्स असतात ना, त्यांना कधीच इजा नाही करायची झाडाच्या. ए शेरणी इकडे मातीत बसतो जाऊ. बस खाली, बस 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 खाली बस. शांतशी शेण नाही खायचं. अरे ना काय नाही, काय आपला कारागिरा करतच शांतीने बसणार नाही. मी जाते आता घरात. मी आता ना होय काय बतुली इकडे, काय इकडे मोठं काम कर इकडे. हे करायला तुला सांगायला पाहिजे करायला. मग काय काय बोलता खरं. अरे इकडे तर ये. काय बघू. नाही निघतो सगळं. हम्म. काय ही काय. तर हे बघा, माझं घरामध्ये काम चालू होतं ना, तर कुणालच्या गावाने इथे खत पाणी करायला सुरुवात केलेली आहे. ही आपली भोपळ्याचं आहे ना, का दुधीचं आहे. भोपळा तिकडे दुधीची आहे, ही भोपळ्याची वेल आहे. दुधी आहे. म्हणजे असं खोलून ठेवलेलं आहे. इकडे पण ह्या साईडला पण बघा, ही मला वाटतं पडवळची आहे ना का शिराळ्याची आहे. तिकडे पण खोलून ठेवलेलं आहे. तर ना आता शेण वगैरे सगळं टाकणार, सगळं बारीक करून ठेवलं आहे आता. आणि पाणी वगैरे पण भरपूर लागतं ना वेलीनं या, त्याच्यामुळे आता लक्ष द्यावं लागतं. पावसातनं काय वाटायचं नाही, पण आता लक्ष द्यावं लागणार भरपूर. पावसात काय नाही, पावसात नॅचरल खत घातलं एकदा की पाणी आपलं जवळ भेटत राहतं. या वेलीला पाणी भरपूर लागतं ना. पण आता खत घालणार का नंतरला. अच्छा हा मी केलेला आहे. हा, पण मी बाई माणूस आहे ना, माझी ताकद जरा कमी पडते. जीप तर तेवढी मोठी आहे. जीव असते सगळ्यांची जास्त. जीप तर नाही, माझी ताकद कमी पडते ना. बघा, मी माझ्या ताकदीप्रमाणे मी हे बघा, हे शेण बारीक केलंय आणि हे त्यांनी काल केलेलं बारीक. हा, हे जरा जाड आहे, मला माहिती आहे जाड आहे ते, पण ताकद जरा मी बाई माणूस असल्यामुळे ताकद कमी पडते. ताकद नाही मोठी आहे. बाई माणूस आहे. त्याला केलायचा येडा आहे तो. शेरू मार दे ना. कुणालनी पण इथे काम करायला सुरुवात केलंय. ओ कुणाल, तुम्ही ते ट्रॅक तर सफेदवाली चेंज करा, धुताना माझ्या नाकी नऊ येतील. काय रे, राहू दे काय राहू दे. सफेद कपडे घालून कामं चाललेत बागेतली. शेरू इकडे या साईडला. शेरूला ना ते ओढतोय. त्याला ते ग्लोव्ज खेचायचे. त्याने हातामध्ये ग्लोव्ज घातलेत ना कुणालनी, त्याच्यामुळे तो ना ते ओढायला बघतोय. शेरू जाम आपला मस्तीखोर आहे. या हे खाऊ दे ते आई. चल वाघ्याला खाऊ देते. वाघ्याला चल. वागू तर मी खाऊ देते वाघ्याला. चल. राख आहे ना सुकी आपल्याकडे. राख आहे भरपूर आहे. चला ह्यांचं खत पाणी चालू दे. आम्ही चाललो घरात आमचं किचनचं आवडायला. वेडा. काय चाललंय दोघांचं तुमच्या. माझ्या विरुद्ध काय कट कारस्थान करताय काय दोघं जण. दोघांची मिलीजुली सरकार आहे ती. काय चाललंय दोघांचं. कुणाल हे शेरूधर कशातलं कुस्करलेलं भरले सगळं आणता. हा हे माका लाडला इकडे ये. शेरूला नाव दिलंय माका लाडला. म्हणजे मी त्याचे खूप असे लाड करते ना, म्हणून मग त्याला माका लाडला असा शब्द दिलेला आहे कुणालच्या बाबांनी. नाही मजा मस्करी भरपूर झाली. तुम्हाला मी आता एक दाखवते. हे बघा, हे ना पाणी आहे, चुन्याचं पाणी. खायचा चुना असतो ना. काय झालं, शेरू पडला. शेरूला चावला काय ढोंगला. शेरू इकडे डोंगळा चावला. य य य हा हो, मला पण चावला पायाला डोंगला. इथे 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 बेटा इथे. आपला वाघ्या आहे ना घरात आहे मागच्या साईडला. हसतात दोघं जण. चला बाबा मजा मस्करी जाऊ दे. आणि आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे पाणी जे केलेलं आहे ना, चुन्याचं पाणी आहे. म्हणजे खायचा चुना असतो ना, तो पाण्यामध्ये मिक्स केला आहे थोडासा. हे बघा, असं दिसत पण नाही सफेद सफेद. कमी टाकायचं असतं काय. हां, म्हणजे झाडांना कॅल्शियम लागतं ना, त्याच्यामुळे
आता हे चुण्याचं पाणी करून आता टाकणार सगळ्या प्रत्येक वेलीला वगैरे, म्हणजे कुठल्या पण झाडाला वगैरे हे टाकायचं, चांगलं असतं ते. चला आता हे टाकतील दोघं जण, त्यांचं चालू आहे ना काम, करू देत त्यांना. बघू दे कुठे चावला, डोंगूला, माझ्या डोंगी चावला, डोंगी ना. तुला पण चावला आणि मला पण चावला, दोघांचं फिट्ट पाणी. चला झालं, बरं झालं. चल गुंडू चेहऱ्यावरती बघा कसे वार वार मारामारी केल्याचे. तर आता मी दुपारच्या जेवणाला बघा सुरुवात केलेली आहे. आज आमच्याकडे साधं सिंपलच बनणार आहे. पीठ बघा मळून ठेवलेलं आहे आणि इथे भाजी मी टाकले फोडणीला, लाल मटाची भाजी, पालेभाजी. हे बघा भाजी शिजते, त्यात फक्त ओलं खोबरं टाकायचं बाकी आहे. आणि ह्या ज्या मिरच्या दिसत आहेत ना, ह्या फक्त फ्राय करून घेणार आहे. म्हणजे फक्त चपाती आणि भाजी असंच आज बनणार आहे आमच्याकडे. जेवण करता करता आता थोडंसं तुमच्याशी मी बोलते. मागे बघा तुम्हाला ते रॅक दिसत आहेत ना, हे बघा हे जे रॅक दिसत आहेत आणि ह्या ज्या बॉटल तुम्हाला दिसत आहेत, त्याबद्दल मला ना भरपूर अशा कमेंट्स येतात आपल्या ताईंच्या. म्हणजे त्यांना असं भरपूर आवडलेल्या आहेत. तर त्या विचारत होत्या की तुम्ही हे ताई कुठून घेतलं. तर हे सगळं ना ऑनलाईन घेतलेलं आहे आणि तो व्हिडिओ पण तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. तुम्ही जर का मागे वळून गेलात, म्हणजे बघितलेत मागचे व्हिडिओ, तर तुम्हाला सगळं माहिती पडेल. पण तरी पण थोडीशी डिटेल ना मी देते ह्या व्हिडिओमध्ये. तर हे जे रॅक आहेत ना, हे मी दिवाळीमध्ये जेव्हा ऑफर लागलं त्यावेळेस खरेदी केलेत. हे 2 रॅक एकत्र घेतले होते आणि अजून एक रॅक घेतला होता ते बाथरूममध्ये ठेवलेला आहे. तो थोडासा जरा वेगळा आहे. आणि हे जे कंटेनर आहेत ना, हे पण मी दिवाळीमध्येच घेतलेले आहेत, ऑफर लागले होते त्यावेळेस. तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल, म्हणजे तुम्ही जर का नोटीस केलं असेल तर कदाचित तुम्हाला माहिती पडेल. पण जर का नसेल नोटीस केलं तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली बघा. तुम्ही यूट्यूबचं ना एक नवीन फीचर आलेलं आहे आणि ह्याबद्दल मला ना एका ताईंची कमेंट्स पण होती. ते फीचर असं आहे की जे काही प्रोडक्ट असतात ना, जे म्हणजे ऑनलाईन जे पण आपण खरेदी करायचं असेल ना कोणाला, त्याच्या लिंक आहेत ना त्या आम्ही देतो. म्हणजे कोणती पण साईट असेल, आता जसं की फ्लिपकार्ट आहे, मिंत्रा, ॲमेझॉन वगैरे अशा वेगवेगळ्या साईट असतात. आपल्याला जी वस्तू आवडते त्या वस्तूंची लिंक आहे ना त्या व्हिडिओच्या खाली आम्ही देतो. आणि जर का तुम्ही त्या व्हिडिओवरती म्हणजे त्या लिंकवर जर का तुम्ही क्लिक केलात आणि एखाद्या वस्तूची शॉपिंग खरेदी केलात, तर थोडंफार काही जे कमिशन असेल त्या वस्तूमध्ये ते मग आमच्यापर्यंत पोचतं. असं ते फीचर आहे, आत्ताच नवीनच चालू झालेलं आहे. तर तुम्हाला जर का घ्यायचं असेल, जर का हे रॅक घ्यायचे असतील, हे ज्या कंटेनर आहेत ना, हे जर का घ्यायचं असेल ना, तर ह्या वस्तूच्या लिंक आहेत ना त्या मी ह्या व्हिडिओच्या खाली देते. बघा तुम्ही तिथे जाऊन पहिला आधी सर्च वगैरे करा, तुमच्या बजेटमध्ये आहे का ते सगळं बघा आणि मग तुम्ही खरेदी करा. पण ह्या ज्या वस्तू दोन्ही पण मी घेतलेल्या आहेत ना, तर सर्व बजेटमध्ये आहे, जास्त काही महाग नाही आहेत. हे दोन्ही पण रॅक, एक रॅक मला काहीतरी 139 रुपये असं पडलेलं आहे. आणि हे जे बॉटल आहेत ना ते 400 आणि वरती काहीतरी 29 रुपये असं काहीतरी पडलेलं, 19 का 29 असं आहे. 12 बॉटल आहेत त्या, म्हणजेच कंटेनर हे. आणि बाथरूममध्ये जे रॅक आहे ना ते पण काहीतरी 150च्या आसपास असं स्वस्त आहे. म्हणजे स्वस्त आणि मस्त अशा ह्या वस्तू आहेत आणि खूप चांगल्या आहेत. नाहीतर कधी कधी बघा आपण ऑनलाईन घेतो ना, खरेदी करतो, तर वस्तू कधी कधी खराब पण निघतात आणि त्याच्यामुळे मग आपला मूड हाफ पण होतो. पण ह्या वस्तू खूप छान आहेत, तुम्ही नक्की घ्या. आणि ह्या रॅकच्या वरती तुम्हाला ज्या बॉटल दिसत ना, ह्या मी डीमार्टमधनं घेतलेल्या आहेत. 6 बॉटल आहेत त्या, फारशा काय महाग नाही, त्या पण 90 रुपयाच्या 6 बॉटल अशा आहेत, साध्या सिंपलच आहेत. तर बघा, जर का तुम्हाला घ्यायच्या असतील ह्या वस्तू तर त्या लिंकवर क्लिक करा आणि तिथे जाऊन बघा. पण सगळ्यात आधी काय तर तुम्ही सर्च करून वगैरे बघा की वस्तूची किंमत वगैरे, परत ते रिव्ह्यू बघा येतात ना, ते तुम्ही बघा आणि मगच ऑनलाईन खरेदी करा. कोणती पण साईट असेल, रिव्ह्यू बघितल्याशिवाय तुम्ही अजिबात वस्तू खरेदी करू नका, हे तुम्हाला मी अगदी आग्रहाने सांगते. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.